कुरळ्या कुरळ्या केसात हात असे हे करतीये आणि डोकं चेपतीये. कसा आहेस कान्या? स्वतःबद्दल काही बोलत नाही, माझं असं झालं, माझं तसं झालं. तू कसा आहेस? गोपी बोलतात, सगळेजण बोलतात. एकदम मुद्द्यावरती येतो. कृष्णाने सांगितलं, आई असा बघतो आईकडं, आई तुला काही पाहिजे? गोकुळाला काही पाहिजे? आता सगळे राजे लोक माझे ऐकतायत. म्हणजे 100 राजे असतील तर त्यातले जवळपास 95 राजे कृष्णाचं ऐकणारे होते. पण जे ऐकणारे होते त्यांना मारून टाकलं होतं. आणि कृष्णांचं म्हणजे व्यक्तीचं नव्हे, शास्त्राचं सज्जन राजे निर्माण केले. जरासंध वगैरे मारून टाकले. आई काय पाहिजे का? फक्त बोल, मला फक्त सांग. ती सांगते, होय रे हो, पाहिजे मला. काय देऊ शकतोस तू मला? कृष्णा, इतके दिवस मी जिवंत राहिले याचं कारण तू म्हणला होतास मी परत येईन. तू परत आलास आणि मी मरून गेले तर माझा शब्द वाया गेला असता, म्हणून प्राण धारण करून कंठामध्ये मी राहिले. पण तू आलास आणि मी मेले, हा माझा शब्द नको वाया जायला. पण आता तू भेटलायस, आता प्राण कधी जातील माझे मला माहिती नाहीये. देणार असशील तर एकच दे. आत्ता जशी मी इथे बसली आणि तू माझ्या मांडीवर झोपलायस, अशी माझी मान माझ्या पतीच्या मांडीवर असावी, नंदाच्या. आणि माझ्या समोर तू उभा असावास प्राण टाकताना, हेच मला दे. ती प्रार्थना इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेना. किंवा माझ्या मुखामध्ये तुझं नाव असावं. जब प्राण तन से निकले. जमलं तर येशील? कुठं प्राण कुणाचा जाईल माहित नसतं कृष्णा, हे मला माहितीये. कुणाचा प्राण कुठे जाईल सांगता येत नाही. कळेना पुढे काय होणार आहे, कळेना तनु कोठपर्यंत आहे, कळेना मरावे स्वदेशी विदेशी, कळेना गती काय होईल कैसी. कृष्णा, शिवगंगा जी का तट हो, जमुना का वंशी वट हो. एकच अपेक्षा आहे, मोरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. येशील? जमलं तर. तब वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. देणार असेल तर एवढंच दे. आणि कृष्णा, शेवटची प्रार्थना. कृष्णा, माझ्या या मागणीचं तुला ओझं होत नाही ना रे? जमलं तरी आग्रह नाहीये माझा. एक भक्त की है अर्जी, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. कशाला परिपक्व भक्ती म्हणतात? माझं म्हणून काहीच म्हणणं नाही देवा. तुला जमलं तरी आहे. आणि याचं ओझं घेऊ नकोस बरं. एक स्वार्थी भक्त मागतोय असा विचार कर, त्यातून तुला योग्य वाटेल ते कर. सुखदेव सांगतात, याला भक्ती म्हणतात. आपलं मत म्हणून काही नसावं. मत विशेष झालं की त्यालाच अभिमत म्हणतात. आणि अभिमताचं नाम तयार झालं अभिमान. आणि अभिमान विसर्जनम हे भक्तीचं लक्षण आहे, काहीच नाही. मीराबाईंना कोणीतरी प्रश्न विचारला, नाम क्या है तुम्हारा, कौन हो तुम? मीराबाई म्हणाले, कुछ हूं तो कहूं. काय मीचा शोध घेतला तर नाहीच आहे काही. तरी प्रश्न विचारला, नाम कितना लेती हो, जाप कितना करती हो? ती म्हणाली, सासे गिनी जाती है, जन्म वरीच्या श्वासा इतुके मोजी आले, हरिनाम बाई मी विकत घेतला. सुखदेव रडत होते. राजा एकाग्र झाला. एकदा भक्तीच्या
मूळ संकल्पनांना अंतःकरणात स्थापन केलं की मी संपून जातो. यानंतर पुढची जी कथा आहे ती तीन देवांच्या मध्ये मुख्य कोण ही कथा पुष्कळ कथा आहे.